नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन रोडे, सोनम सीड प्रतिनिधी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आपण सोनम सीड या कंपनीचं जे रिसर्च व्हेरायटी आहे हिमानी, या व्हेरायटीला एकरी किती उत्पन्न आले आणि हे व्हेरायटी सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत कशी काय राहिली ते जाणून घेण्याकरिता रत्नापूर या गावातील शिवारामध्ये आपण आलेलो आहोत. ज्यांच्या शेतामध्ये हिमानी हे व्हेरायटी लावलेली आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे वाण कसं का राहिलं. हो, नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव सुनील दामोदर चौधरी, राहणार देवळी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. आणि आपला मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 97 67 52 55 85. तुम्ही आता जे नुकतीच सोयाबीन काढलेली आहे, तर हे सोयाबीन कोणती आहे आणि कोण्या कंपनीची आहे? हे सोनम सीड कंपनीचे आहे, हिमानी. अच्छा. तुम्ही याची लागवड कशी काय केली? ही लागवड सरी वर्मावर लावलेली आहे, लागवड टोकन पद्धतीने केली आहे. तुम्हाला बॅगा किती लागलेल्या आहे? मला 3 बॅग लागलेल्या आहे 4 एकरमध्ये. 4 एकरमध्ये 25 किलोची एक बॅग येतं, म्हणजे जवळपास आपल्याला 75 किलो सोयाबीन टोकन पद्धतीनं 4 एकरमध्ये यांना लागलेलं आहे. तर भाऊ, याला एकरी उत्पन्न किती आलं आहे आपल्याला एकरी उत्पन्न 12 क्विंटल. तर हे आता इथे पोते भरलेले आहेत. किती पोते आहेत? हे 81 पोते आहेत. एक पोतं किती किलोचं? 60 किलोचं. तर शेतकरी मित्रांनो, भाऊने जे 81 पोते सांगितलेले आहेत ते आपण इथे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 37 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 67 68 69 70 71 72 73 74 75 76 आणि 77 इकडे पण ठेवलेले आहे. 79 80 आणि 81. ते टोटल 81 पोते भरलेले आहेत. नुकतं सोयाबीन काढलेलं आहे हिमानी. हे सोयाबीन पण पाहू शकता. यांचं जे दाणा आहे, दाणा पण याचा मोठा आणि टपोरा आहे. सोबतच पिवळसर आणि क्वालिटीला पण चांगले आहे. आपण याचं नियोजन कसं काय केलं? त्याचं नियोजन आपण सुपर फॉस्फेट पहिले फेकून दिलं, रोटा मारला, त्यामध्ये सरई वर्म फाडले, त्यामध्ये आपण टोकन पद्धतीनं लावलं. आणि याच्या फवारणी वगैरे? फवारणी 3 फवारणी याच्या केल्या, आपल्या औषधाच्या, अळीचे आणि बुरशीनाशक, आणि 2 आपलं ते तणनाशक. आणि इतर जे सोयाबीन आहे, इतर सोयाबीनच्या ज्या व्हेरायटी आहे आणि आपली हे हिमानी जे व्हेरायटी आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये फरक आणि ही व्हेरायटी कशी काय वाटते? आपली व्हेरायटी म्हणजे छान आहे, याची उगवण क्षमता चांगली आहे आणि शेंग पण चांगली आहे. याचा म्हणजे ते कीडचा काही प्रादुर्भाव नाही आहे याच्यावर. ते येलो हे येते ना, ते येलो मोजा. हां, येलो मोजा ते वगैरे काही होतं नाही आपल्या शेतामध्ये. आणि याच्यावर जे पांढरं फूल आणि पांढऱ्या फुलाचं व्हेरायटी होती, पांढरं फुल होतं. तर शेतकरी बंधूंनो पाहू शकता, या सध्याची जी परिस्थिती आहे, म्हणजे सुरुवातीला पावसाचा खंड, नंतर अतिपाऊस आणि सोबतच येलो मोजॅक, चॉकर रॉट, या सगळ्या म्हणजे कठीण परिस्थितीला समोर जाऊन या व्हेरायटींनी भाऊला जवळपास एकरी 12 क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे. जर पाहतो म्हटलं तर 3 बॅगची यांनी इथे टोकन पद्धतीने लागवड केली आहे. जर 3 बॅगच्या हिशोबानं पाहतो म्हणलं तर एका बॅगला जवळपास यांना 16 क्विंटलचा उतारा इथे आलेला आहे. तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना एकच विनंती राहील की पुढील वर्षी तुमच्या शेतामध्ये तुम्ही पण सोनम सीडचं हिमानी हे रिसर्च सोयाबीन पेरावे आणि आपल्याला उत्पन्न चांगले घ्यावे. धन्यवाद.